कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। ओम नमः शिवाय। सर्वदेवात्मको रुद्रा सर्वे देवा शिवात्मका रुद्रा पर्वत ते बीजं बीजयोनि जनार्दनं यो रुद्रस्य स्वयं ब्रह्मा यो ब्रह्मा सहुताष्टना ब्रह्मा विष्णुमयो रुद्रा अग्निपोषात्मकं जगद। ओम श्री महारुद्राय नमो नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। जय जय रघुवीर समर्थ पार्वतीपते हर हर महादेव। आचम्य ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम केशवाय नमः। ओम माधवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। मधुसूदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। शंकराय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। देवप्रदाय नमः। नरसिंहाय नमः। अच्युत्याय नमः। जनार्दनाय नमः। उपन्द्रये नमः। हरये नमः। श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः गायत्री गथिनो विश्वमित्रो ऋषि सविता देवा गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम आप ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूभुवस्वरोम। ओम श्री महारुद्राय नमो नमः। ओम श्री कुलदेवताय नमो नमः। स्तनदेवताभ्यो नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। गुरुदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। अथ मुखवासार्थे वीणान् समर्पयामि। सुवर्णपुष्पान् समर्पयामि। सुवर्णदक्षिणान् समर्पयामि। मुखवासार्थे भुगीतांबूलान् समर्पयामि। विड्यावरती पाणी सोडायचं आणि हा विडा आपल्या देवासमोर ठेवायचा आहे आणि सर्व देवांना आपल्या जी काही पूजा आपण आरंभलेली आहे त्या पूजेसाठी आपल्याला आवाहन करायचं आहे। तोपर्यंत आपण मनामध्ये ओम नमः शिवाय या पंचाक्षरी श्री रुद्राचा मंत्र आपण जाप करायचा आहे। आता आपण मुख्य पूजेला प्रारंभ करणार आहोत। मुख्य पूजा प्रारंभ करण्या अगोदर आपली कुलदेवता गणपती बाप्पा, आपली गुरुदेवता जिथे आपण राहतो ते आजूबाजूचे जे देवस्थान असतात त्यांना आपण स्थानदेवता म्हणतो। आपण राहत असलेल्या जी वास्तू आहे ती वास्तुदेवता आणि आपल्या गावातील जी काही ग्रामदेवता आहे या सर्वांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे। मी म्हणतो श्लोक म्हणतो, आपण हात जोडून शांतपणे श्लोक ऐकायचे आहेत आणि आपण या सर्व देवतांचं स्मरण करून त्यांना आपण जी काही पूजा आरंभलेली आहे
त्या पूजेसाठी आपण आवाहन करायचं आहे. ओम श्रीमन्मागणाधिपते नमः, श्री सरस्वत्ये नमः, गुरुभ्यो नमः, वेदाय नमः, वेदपुरुषाय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, शशिपुरन्दराभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, लक्ष्मीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः, कालकाम परशुरामायनेभ्यो नमः, मातापितृभ्यां नमः, आदित्यदिनगरदेवताभ्यो नमः, अथ श्रीदत्तात्रेयदेवताभ्यो नमः, साईनाथदेवताभ्यो नमः, स्वामी समर्थदेवताभ्यो नमः, गुरुदेवताभ्यो नमः, अथ श्री कैलासपति महारुद्रदेवता महादेवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, एकतकर्मप्रधानदेवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणनाथः सरस्वती रविशुक्र बृहस्पतिं पञ्चातनं स्मरे नित्यं, वेदवाणी प्रवृत्तये. लघुमुखगदन्तश्च कपिलो गजकर्णका, लम्बोदरश्च विकटो गणनाथ विघ्नाशो गणदाय. सुमुखेकदन्तश्च कपिलो गजकर्णका, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपता. धूम्रकेतो गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना, द्वादश शैतनामानि पठेञ्चुर्यान्दपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा, सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तन्तन जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते. तदेव लग्नं सुरेन्द्रदेवं, ताराबलं चन्द्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते ते तुर्यं स्मरामि. सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां विदे वर्षामो भगवान् मङ्गलतयाय हरि. लवस्तेषां जयस्तेषां कुस्तेषां पराजया, येषां विन्दे वर्षामो हृदयस्थो जनार्दन. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरां, सरस्वती प्रणवमौदा सर्वकार्यात् सिद्धये. अभित्यसिद्ध्यात् सिद्ध्यर्थ पूजितो यः सुरासुरै, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वाब्धे सर्वकारेषु त्रयस्थितभुवनेश्वरा, देवादिशन्नतु सिद्धिं ब्रह्मोषान् जनार्दन. ओम नमः शिवाय. सर्व देवादिकांचं स्मरण झाल्यानंतर आपण देशकालादींचा उच्चार करायचा आहे. हे देशकालादींचा उच्चार करणे हा जो उपचार आहे हा संस्कृत मधून केला जातो. हा संपूर्ण श्लोक म्हणण्याऐवजी आपण जो आता मी पुढील श्लोक बोलत आहे तो श्लोक बोलल्याने संपूर्ण देशकालादींचा श्लोक जो आहे त्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा आपण म्हणू शकतो छोट्याशा फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर आपण असं म्हणायचं आहे, तिथिर्विष्णू तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगच्च करणञ्चैव सर्व विष्णुमयं जगत्. ओम नमः शिवाय. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. आता देशकालादींचा उच्चार झाल्यानंतर एक फूल घ्यायचं, हातामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या आणि आपण ही जी काही महारुद्रपूजा अभिषेकाची जी काही रुद्राभिषेकाची जी पूजा आहे ती पूजा का करत आहोत किंवा या पूजा करण्यामागचं आपली प्रार्थना काय आहे, या पूजा करण्यामागचा आपला हेतू काय आहे हा सर्व देवाला सांगणे म्हणजेच संकल्प सोडणे असा हा उपचार आहे. आता संकल्प सोडायचा आहे. मनामध्ये जी काय आपली प्रार्थना आहे ती भगवंताला सांगायची आहे आणि आपण ही जी काही पूजा करत आहोत त्या पूजेसाठी देवाला आवाहन करायचं आहे आणि या पूजेचा हेतू देवाला आपण सांगायचा आहे. हे मनामध्ये आपण सगळं स्मरण केल्यानंतर माझ्या मागे पुढील मी ज्याप्रमाणे म्हणतो तसं आपण माझ्या मागे म्हणायचे आहे. मम आत्मनः सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्ती अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहित नसल्यास काश्यप्य गोत्र असं म्हणायचं. गोत्रे उत्पन्नः स्वतःचं नाव बोलायचं. आरुष शर्मणः अहम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी अर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम श्री भवानी शंकर
मृत्युंजय सांब सदाशिव महारुद्र देवता पूर्णतया कृपा प्रसाद प्राप्ति अर्थम अद्य देश काल आदि अनुसारतः यथा मीलित उपचार द्रव्य ही ध्यान आवाहन आदि षोडश उपचार पूजन पूर्वकम मध्ये रुद्र अभिषेक बिल्लवदल समर्पण एवं कर्म अहम करिष्ये असं म्हणून उजव्या हाताने कामनामध्ये हा संकल्प सोडायचा आणि त्यानंतर उजव्या हाताने दोनदा पळीने कामनात पाणी सोडायचे आहे. ओम नमः शिवाय. ओम श्रीमन महारुद्राय नमो नमः. महादेवाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि. त्यानंतर षडंगन्यास करायचा आहे. षडंगन्यास म्हणजे संपूर्ण शरीराची शुद्धी करणे आणि एकंदरीत या पूजेसाठी आपण स्वतःला शुद्ध करणे असा उपचार, त्यालाच आपण षडंगन्यास असं म्हणतात. षडंगन्यासंच करिष्ये. मी म्हणतो तसं करायचं आहे. सर्वात पहिला आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या धरतीला हात लावायचा आहे. ओम भूर्भुवः स्वहा. त्यानंतर आपण आपल्या शरीर शुद्धीकरणाची जो विधी आहे किंवा शरीर शुद्धीकरणाचा जो उपचार आहे तो उपचार चालू करायचा आहे. सर्वात पहिले ओम नमः शिवाय हृदयाय नमः असं म्हणून आपल्या हृदयावरती छातीच्या ठिकाणी हात लावायचा आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय शिरसे स्वाहा आपल्या माथ्यावरती हात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या भूचक्र जे असतं, डोक्यावरती जे चक्र असतं त्या स्थानी हात लावायचा आहे आणि म्हणायचंय ओम नमः शिवाय शिखाय वषट. त्यानंतर दोन्ही खांद्यांना हात लावायचा आहे. ओम नमः शिवाय कवचायुः. त्यानंतर आपलं तिसरं बोट हे दोन्ही भुवयांच्या मध्ये जिथे आपण गंध लावतो तिथे आणि त्या बोटाच्या बाकी दोन्ही बाजूच्या बोटांनी म्हणजे दुसऱ्या व चौथ्या बोटांनी आपल्या नेत्रांना स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम नमः शिवाय नेत्रत्रयाय वषट. त्यानंतर टाळी वाजवायची आहे. ओम नमः शिवाय अस्त्राय फट. अशा प्रकारे आपण षडंगन्यास पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण जे काही पाणी घेतलेलं आहे किंवा कलश घेतलेला आहे त्या कलशाची पूजा करायची आहे आणि या कलशामध्ये आपण सर्व सप्त नद्यांचं आणि पुण्य नद्यांचं आपण यामध्ये आवाहन करायचं आहे, जेणेकरून आपण जे काही पाणी वापरत आहे या सगळ्या पाण्यांमध्ये ती शक्ती घेऊन ते पाणी आपण पुढील उपचारांसाठी वापरणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले यातली पळी काढून बाजूला ठेवायची आणि त्यानंतर आपण घेतलेला संपूर्ण कलश भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये उजवा हात ठेवून पुढील श्लोक म्हणायचा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोस्ते यजुर्वेदः सामवेद्योऽर्थवर्णनः अंगक्षो सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टे करी तथा आयान्तु देव पूज्यार्थ दुरितक्षयकारिका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलसिंह सन्निधिः कुरु. श्री वरुणाय नमो नमः. स्वरोपचारार्थी गंधपुष्पान् समर्पयामि. असं म्हणून आपण एक तुळशीचं पान घ्यायचंय. ते तुळशीचं पान आपण घेतलेल्या चंदनामध्ये बुडवायचं आहे किंवा आपण जो काही गंध घेतलेला आहे त्या गंधामध्ये बुडवायचं आहे आणि बाहेरून या कलशाला ते तुळशीचं पान चिकटवायचं आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर सर्वोपचारार्थे गंधपुष्पान् समर्पयामि असं म्हणून आपण कलश पूजा संपन्न केलेली आहे. त्यानंतर
आपण जी काही घंटा घेतलेली आहे ती सुद्धा एक देवता असते. तर या घंटेची आपण स्थापना करायची आहे. घंटा कधीही आपल्या डाव्या बाजूला म्हणजे भगवंताच्या उजव्या बाजूला आपण ठेवायची असते. आपल्या डाव्या बाजूला यासाठी कारण आपण जेव्हा घंटा वाजवतो तेव्हा आपण आपल्या डाव्या हाताने वाजवतो. ती घंटा आपल्या डाव्या हाताच्या जवळ असावी म्हणून आपण आपल्या डाव्या बाजूला तिची स्थापना करायची आहे. एक फूल घ्यायचं. फूल हळदी, कुंकू आणि अक्षता ह्यांमध्ये बुडवून घ्यायचं आणि घंटिका देव्येला अर्पण करायचं. आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षणां गुरु घंटे रवतत्रं देवांत लक्षणां घंटिका देव्यै नमो नमः सकलोपचारार्थे गंधपुष्पान् समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करिष्ये. त्यानंतर आपण जो काही दिवा लावलेला आहे त्या दिव्याची पूजा त्याचप्रमाणे पूजा करायची आहे. म्हणजेच एक फूल घ्यायचं. फूल गंधामध्ये बुडवायचं. आणि हे फूल गंधामध्ये बुडवलेलं जे गंध मिश्रित फूल आहे पुष्पाबन म्हणतो त्याला ते पुष्प आपण या दीप देवतेला अर्पण करायचे आहे. दीपदेवताभ्यो नमो नमः गंधपुष्पान् समर्पयामि सकल पूजार्थे गंधपुष्पान् समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. अशा प्रकारे दीपपूजन झाल्यानंतर आपण जे काही पूजा साहित्य घेतलेलं आहे या पूजा साहित्याचे शुद्धीकरण करायचे आहे. या पूजा साहित्याचे शुद्धीकरण यासाठी की आपण हे बाकीचे जे काही पुढचे पूजा साहित्य आहे ते पूजा साहित्य आपण शुद्ध करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पूजेसाठी आपल्याला जास्त फलदायी राहतील. त्यासाठी डाव्या हातामध्ये आपण एक पळी भरून घ्यायची. तुळशीचं पान घ्यायचं. तुळशीचं पान अतिपवित्र असल्यामुळे त्याने शुद्धीकरण केले जाते. या पाण्यामध्ये आपण थोडासा गंध घालून घ्यायचे आहे. आता हे आपण पाणी मंतरलेलं आहे. सप्त नद्या यामध्ये अवतरलेल्या आहेत. त्यामुळे ह्या पाण्याने आपण संपूर्ण जे काय आपण पूजा साहित्य घेतलेलं आहे त्या पूजा साहित्यामध्ये हे प्रोक्षण करून घ्यायचं आहे. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थो गतोपि वा यस्मरे पुंडलीकाक्ष स्तभायन् भय्यन् तरेत् शुचि. तुळस ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आणि पळीमध्ये राहिलेलं पाणी सुद्धा ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. अशा प्रकारे आपण संपूर्ण पूजा साहित्याचं शुद्धीकरण सुद्धा केलेलं आहे. आणि हे शुद्धीकरण करत असताना जसं आपण पूजा साहित्यावरती प्रोक्षण करतो तसं स्वतःवरती सुद्धा प्रोक्षण करायचं आहे. अशा प्रकारे आपण शुद्धीकरण पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारे आपण जी काही प्रारंभ पूजा आहे किंवा आपण ज्याला बोलतो प्रारंभी जी काय आपण पूजा करतो त्या पूजेला चालू करायचे आहे. म्हणजेच श्री गणेशाची पूजा आपण चालू करायची आहे. आता श्री गणेश पूजन प्रारंभा. आपल्या उजव्या हाताला म्हणजेच आपण जिथे शंकराची पिंड ठेवणार आहे त्या शंकराच्या पिंडीच्या उजव्या बाजूला आपण बाप्पाची स्थापना करायची आहे. आता माझ्याकडे इथे गणपतीची मूर्ती असल्या कारणाने मी गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे. आपल्याकडे गणपतीची मूर्ती नसल्यास आपण विड्यावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती एक सुपारीची गणपती रूपाने स्थापना करून त्याला गणपती मानून त्या सुपारीची तुम्ही पूजा करू शकता. सर्वात प्रथम आपण या गणरायाला आपल्या पूजेमध्ये आवाहन करायचं आहे. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. आवाहन केल्यानंतर एक फूल घ्यायचं. फूल गंधामध्ये बुडवायचं. गंध थोडा ओला करून घ्यायचा आहे. गंधामध्ये बुडवायचं
आणि गंधपुष्प भगवंताला अर्पण करायचं. सर्वोपचारार्थे गंधपुष्पान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. त्यानंतर अजून एक फूल घ्यायचं. ते फूल हळदी कुंकूमध्ये बुडवून घ्यायचं आणि भगवंताला अर्पण करायचं. हरिद्राम कुंकुमाक्षदान समर्पयामि, अक्षदान समर्पयामि. थोड्या अक्षदा व्हायच्या. त्यानंतर गणपती हा शिवपुत्र असल्या कारणाने आपण त्याला एक बेलपत्र व्हायचं आहे. ओम शिवपुत्राय नमः, बेल्लवदलान् समर्पयामि. त्यानंतर आपण पूजेमध्ये जे काही आपल्याला उपलब्ध झालेले आहेत पुष्प, ते सर्व पुष्प आपण भगवंताला अर्पण करायचे आहे. त्या पुष्पांमध्ये आपण तुळस, गोंडा, चाफा, गुलाब असे इत्यादी फुलांचा समावेश करू शकतो. परंतु तुळस कधीही गणपतीला, गणरायाला वाहायची नाही. असं मिलित जे काही आपल्याला पुष्प मिळालेले आहेत हे पुष्प आपण भगवंताला अर्पण करायची. मिलित द्रव्यान् समर्पयामि, प्राप्त पुष्पान् समर्पयामि, प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. त्यानंतर आपण जो काही स्थापन केलेला दीप आहे तो भगवंताला ओवाळून घ्यायचा आहे. स्थापित दीपान् समर्पयामि, ओम गणपतये नमो नमः, ओम भूर्भुवः. स्थापित दीपान् समर्पयामि. असा देवाच्या पायांपासून डोक्यावरून असं 3दा गोल फिरवून देवाला तो दीप दाखवल्यानंतर त्या दीपाच्या जागी तो नित्य निरांजन ठेवून घ्यायचा. त्यानंतर आपण भगवंताला म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचे आहे. या नैवेद्यामध्ये बाप्पाला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिप्रिय असल्याने गोळ खोबऱ्याचा समावेश असतो. गोळ खोबरा उपलब्ध नसल्यास आपण साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. अशा प्रकारे खाली चौकोनी मंडल काढून घ्यायचं आहे, म्हणजे स्क्वेअर काढून घ्यायचं आहे पाण्याने. आणि त्या चौकोनी मंडलावरती आपण आपल्या नैवेद्याचं जे काही ताट आहे किंवा गोळ खोबरं आहे ते त्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर हातात थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आणि हातामध्ये पाणी घ्यायचं. नैवेद्याभोवती 3दा ओवाळायचं. ओम चंद्रमामनशो जातः सूर्यो जायत मुखदिनानि च प्राणदवायुर्जायत. नैवेद्यं गुरुवतां देवभक्तिमाचलां कुर्वैपस्तिं मे वरं देहि पदैव संगतिं. शर्करा खण्डखडानि दधिक्षरारुदानि च शर्करादिखाद्यं समर्पयामि, शर्करादिखाद्यं समर्पयामि ग्रासमुद्रयान्. आता 6 वेळा आपण भगवंताला तो घास भरवतोय अशी कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. एक पळी तांदळात ओतून घ्यायचं. दुर्वा सोडायच्या नाही. पुन्हा तीच कृती आपण अजून एकदा करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. दुर्वा भगवंताला अर्पण करायचा. त्यानंतर 3दा तामणामध्ये पाणी ओतून घ्यायचं. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. त्यानंतर आपण या उजव्या बाजूला म्हणजे गणपतीच्या बाजूला जागा नसल्या कारणाने आपण गणपतीच्या समोर एक विडा, त्यावरती सुपारी, नाणं, हळकुंड आणि एक फळ घेतलेलं आहे. या फळावरती थोडं थोडं पाणी टाकायचं. अथ मुखवासार्थे उगीतांबूलान् समर्पयामि, फलार्थे मोसंबी फलान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. त्यानंतर आपल्याकडे असल्यास मोगरा किंवा मोगरा नसल्यास जी काही फुलं आहेत त्यांच्या पाकळ्या करून घ्यायच्या
आणि हातामध्ये गणपतीचं स्मरण करून हे मंत्रपुष्प देवाला अर्पण करायचं. ओम श्रीमन्नागणाधिपतये नमो नमः. ओम श्री महासिद्धिविनायक देवता ह्यो नमो नमः. ओम श्री गणपतये नमो नमः. ओम श्री उमापुत्राय नमो नमः. ओम श्री शिवपुत्राय नमो नमः. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगतिताय नारायणाय वरदाय सुरप्रियाय गौरीपुत्राय युगधारिणे नमो नमः. वक्रतुंड वाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्रीमन्नागणाधिपतये नमो नमः. मंत्रपुष्पान् समर्पयामि, प्रार्थनान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करिष्ये. मनोभावे भगवंताला नमस्कार करायचा. अशा प्रकारे आपण गणपतीची पूजा संपवलेली आहे. त्यानंतर आपण मूळ किंवा मुख्य श्री रुद्रपूजा प्रारंभ करत आहोत. आता श्री रुद्रपूजा प्रारंभा. सर्वात पहिले भगवंतांचं म्हणजे शिवरुद्राचं स्मरण करायचं आहे. ओम श्री महादेवाय नमो नमः. ओम तत्पुरुषाय विद्महे. ओम तत्पुरुषाय विद्महे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. ध्यायामि ध्यानार्थे बिल्वपत्रान् समर्पयामि. महादेवाचं स्मरण करून महादेवाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. बिल्वपत्रान् समर्पयामि. त्यानंतर आपण अक्षदा वाहून देवाला पूजेसाठी आवाहन करायचे आहे. आवाहनार्थे अक्षदान् समर्पयामि. ही जी काही पिंड आहे ती आपण आपल्या ताम्हणात घ्यायची आहे. ताम्हण स्वच्छ करून घ्यायचं आणि त्या ताम्हणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचे आहे. शिवलिंगावरती थोडस अक्षदा वाहून घ्या. आवाहनार्थे अक्षदान् समर्पयामि. उजव्या हाताने पळीमध्ये पाणी घेऊन भगवंताला अर्पण करायचं. हा उपचार हा आपण देवाला पाद्य देत आहोत, म्हणजेच देवाचे पाय धुत आहोत. त्यासाठी पळीमध्ये पाणी घेऊन ते पाद्य देवाला अर्पण करायचं. पाद्योपाद्यान् समर्पयामि. त्यानंतर पळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या. त्यामध्ये गंध अक्षदा घालायच्या. अशा प्रकारे गंध अक्षदा घालून आपण अर्घ्य देवाला अर्पण करायचा आहे. हा अर्घ्य म्हणजे देवाचे हात धुणे असा उपचार असतो. अर्घ्यान् समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. त्यानंतर भगवंताला पंचामृत स्नान घालायचे आहे. एक एक श्लोक म्हणल्यानंतर अशा पाच चमचे आपण भगवंतावरती अर्पण करायचे आहे. प्रत्येक पळी किंवा प्रत्येक चमचा पंचामृताचा देवावरती वाहिल्यानंतर 2 चमचे किंवा 2 पळी भगवंतावरती शुद्ध पाणी ओतायचे आहे. ओम नमः शिवाय. पयस्नानान् समर्पयामि. पयस्नानार्थे शुद्धोदक स्नानं समर्पयामि.
ओम नमः शिवाय. दधी स्नानान् समर्पयामि. दधी स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमः शिवाय. घृतस्नानान् समर्पयामि. घृतस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. ओम नमः शिवाय. मधुस्नानान् समर्पयामि. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. ओम नमः शिवाय. मधुस्नानान् समर्पयामि. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. अशा प्रकारे आपण भगवंताचं पंचामृत स्नान पूर्ण केलेलं आहे. अजून एक पळी आपण पंचामृताची देवाला व्हायचं आहे. ओम नमः शिवाय. शर्करा स्नानं समर्पयामि. पुन्हा 2 पळी पाणी देवाला अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. असं पंचामृत स्नान पूर्ण झाल्यानंतर 5 पळी शुद्ध पाण्याच्या देवाला अर्पण करायच्या. त्यानंतर आपण गंध स्नान देवाला घालायचे आहे. गंध स्नानासाठी आपण गंध भिजवून घ्यायचा किंवा तसं जमत नसल्यास पळीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे गंध घालायचे. असं ते गंध स्नान भगवंताला किंवा गंध मिश्रित जे काय आपलं जल आहे ते भगवंतावरती अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय. गंध स्नानान् समर्पयामि. गंध स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. जसं पंचामृत अर्पण केल्यानंतर 2 पळी आपण शुद्धोदक स्नान देवाला घालत होतो, शुद्ध पाणी देवाला अर्पण करत होतो, त्याचप्रमाणे गंध स्नान झाल्यानंतर देवाला 2 पळी शुद्ध पाण्या व्हायचे आहे. ओम वामदेवाय नमः. स्नानं समर्पयामि. ओम ज्येष्ठाय नमः. वस्त्रोक्षदान् समर्पयामि. ओम श्रेष्ठाय नमः. अपवित्रार्थे समर्पयामि. अक्षदान् समर्पयामि. त्यानंतर गंध व्हायचं. ओम नमः शिवाय. ओम कालाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. ओम खलविकरणाय नमः. अक्षदान् समर्पयामि. हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की पुढचा जो आपण उपचार करणार आहोत तो उपचार म्हणजे उदबत्ती ओवाळणे. देवाला उदबत्ती दाखवायची आहे. एक उदबत्ती लावून घ्यायची आणि देवाला 3दा ज्याप्रमाणे आपण गणरायाला दीप दाखवला त्याचप्रमाणे रुद्राला आपण अगरबत्ती दाखवायची आहे. ओम नमः शिवाय. धूपान् समर्पयामि. उदबत्ती बाजूला लावून घ्यायची. उदबत्ती दाखवल्यानंतर आपण ज्याप्रमाणे भगवंताला म्हणजे गणरायाला आपण दीप दाखवला त्याचप्रमाणे भगवंताला आपण जो काही दिवा लावलेला आहे तो दिवा अर्पण करायचा आहे. ओम ओम नमः शिवाय. दीपान् समर्पयामि. त्यानंतर पंचामृताचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. त्यासाठी पाटाच्या एका बाजूला भगवंतासमोर एक चौकोनी मंडल काढून त्यावरती पंचामृत घालायचे आहे.
एक बेलपत्र त्या पंचामृतामध्ये घालायचे. हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन पंचामृताभोवती तीनदा ओवाळायचं. ओम चंद्रमामनशो जातश सूर्यो अजायत मुखदिनानि च प्राणदवायुरजायत नैवेद्यं गृहतां देवभक्तिमयाचलां कुर्वैपस्तिं मे वरं देहि पत्रिपशंगरीं शर्कराखंडखडानि दग्धिक्षीरागुतानि च शर्कराधिकाद्यं समर्पयामि ग्रासमुद्रयान्. त्याप्रमाणे त्यानंतर आपण 6 वेळा भगवंताला भरवत आहोत अशी कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि, मध्ये पानीयं समर्पयामि. पुनः नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर 3 पळी आपण कामहात सोडायचे आहे. उत्तरपोषान् समर्पयामि, हस्तवृक्षालनं समर्पयामि, मुखवृक्षालनं समर्पयामि, करोदर्शनार्थे चंदनं समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. त्यानंतर ह्या बाजूला जो आपण विडा ठेवलेला आहे तो विडा भगवंताला अर्पण करायचा. मुखवासार्थे भुगी तांबूलान् समर्पयामि, सुवर्ण दक्षिणान् समर्पयामि, फलार्थे मोसंबी फलान् समर्पयामि, प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. पुन्हा एकदा दीप देवाला ओवाळून घ्यायचा. ओम सांब सदाशिवाय नमो नमः, महारुद्र महादेवाय नमो नमः. दीपं समर्पयामि. दीप ओवाळून घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बाप्पाला मंत्रपुष्प वाहिली त्याचप्रमाणे भगवंताला मंत्रपुष्प व्हायची आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् दुर्वारुक्मेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम श्रीमन्महादेवाय नमो नमः. मंत्रपुष्पान् समर्पयामि. मंत्रपुष्प वाहताना दोन्ही हातांनी भगवंतावरती पुष्पवृष्टी करायची आहे. अशा प्रकारे मंत्रपुष्प वाहून झाल्यानंतर प्रदक्षिणा आपण आपल्याच भोवती गोल प्रदक्षिणा घालायची आहे. ओम श्रीमन्महादेवाय नमो नमः. ओम श्री महादेवाय नमो नमः. प्रदक्षिणान् समर्पयामि. त्यानंतर हाताच्या मधल्या 2 बोटांनी आपण अक्षदा देवाला 12 वेळा व्हायची आहे. एक नाव घेईन त्या एकेका नावानुसार आपण भगवंताला 12 वेळा नव्हे तर जोवर हा मंत्र किंवा जे काही माझी नामावली आहे ती संपत नाही तोवर आपण 15 वेळा भगवंतावरती अक्षदा एक नाव झाल्यानंतर भगवंताला त्या अक्षदा अर्पण करायच्या. ओम भवाय देवाय नमः. ओम सर्वाय देवाय नमः. ओम रुद्राय देवाय नमः. ओम उग्राय देवाय नमः. ओम पशुपतये देवाय नमः. ओम महते देवाय नमः. ओम हिमाय देवाय नमः. ओम ईशानाय देवाय नमः. ओम भवस्य देवस्य पत्ने नमः. ओम सर्वस्य देवस्य पत्ने नमः. ओम उग्राय देवस्य पत्ने नमः. ओम पशुपतये देवस्य पत्ने नमः. ओम महतो देवस्य पत्ने नमः. ओम हिमस्य देवस्य पत्ने नमः. ओम ईशानस्य देवस्य पत्ने नमः. ओम श्रीमन्महारुद्राय नमो नमः. प्रार्थनान् समर्पयामि. त्यानंतर मुख्य अभिषेक चालू करायचा आहे. मुख्य अभिषेक करण्या अगोदर आपण एक छोटा अभिषेक भगवंताला घालून घेतो. तो अभिषेक घालत असताना एकेका नावानी जे मी नाव घेत आहे त्या एकेका नावानी भगवंतावरती आपण पळीने एक पळी भगवंतावरती अर्पण करायचे आहे. ओ भवदेवान् तर्पयामि. ओम शर्वदेवं तर्पयामि. ओम रुद्रदेवं तर्पयामि. ओम उग्रदेवं तर्पयामि.
ओम पशुपते देवं तर्पयामि। ओम हिमंत देवं तर्पयामि। ओम ईशान देवं तर्पयामि। ओम महादेवाय नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। आता रुद्राचा गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। 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 ओम श्रीमन्महादेवाय नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। श्री मुख्याभिषेक प्रारंभा। देवावरच्या सर्व अक्षरा फुलं काढून घ्यायची आहे आणि मुख्य अभिषेकाला चालू करायचे आहे। मुख्य अभिषेक करत असताना आपण गळतीचा उपयोग करू शकता, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, त्या अभिषेक पात्राचा उपयोग करू शकता। अभिषेक पात्रे नसल्यास आपण गळती लावू शकता किंवा गळती नसल्यास आपण पळीने एक एक पळी देवावरती अर्पण करत वेगवेगळे भगवंताचे स्तोत्र म्हणत आपण हा महाभिषेक पार पाडायचा आहे। हा महाभिषेक करताना आपण आपल्याला येत असणाऱ्या वेगवेगळ्या रुद्रसूक्त किंवा रुद्राला आवडणारे आपले जे काही स्तोत्र आहे ते येत असतील, त्या स्तोत्रांचं पठण करण्यास हरकत नाही। अशा प्रकारे देवाचा मुख्य अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवाची जी काही पिंड आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची। पिंडीला स्नान संपूर्ण घातल्यानंतर ती पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आणि आपण चौरंगावरती किंवा पाठ जो काही मांडलेला आहे आसन आहे त्यावरती आपण एक छोटी डिश किंवा ताम्हण घ्यायचे आहे। त्या ताम्हणामध्ये पूर्णपणे अक्षदांनी ते ताम्हण किंवा ती डिश जी आपण घेतलेली आहे ती पूर्णपणे अक्षदांनी भरून घ्यायची। त्यावरती एक बेलाचं पान ठेवून, बेलाचं पान उपडं ठेवून त्यावरती आपण भगवंताची म्हणजे शिवलिंगाची स्थापना करायची आहे। अशा प्रकारे महादेवाची स्थापना आपण चौरंगावरती किंवा पाटावरती करून घ्यायची आहे। अशा प्रकारे भगवंताची स्थापना केल्यानंतर एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, भगवंताचे म्हणजे शिवलिंगाचे जे टोक आहे ते कधीही उत्तर दिशेला असावं। हे उत्तर दिशेला नसल्यास खूप मोठा अनर्थ घडू शकतो। तर हे कधीही टोक, शिवलिंगाचे जे टोक आहे ते कधीही उत्तर दिशेलाच असलं पाहिजे। त्यानंतर देवाची आपण पंचोपचारे पूजा चालू करायची आहे। त्या अगोदर या भगवंताला या स्थानावरती आपण विराजमान करायचं आहे। त्यासाठी थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि भगवंतावरती अर्पण करायच्या। ओम श्रीमन महादेवाय नमो नमः। ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः। सुप्रतिष्ठिमस्तु। त्यानंतर आपण जे कापसाचं वस्त्र घेतलेलं आहे ते कापसाचं वस्त्र देवाला अर्पण करायचं। ओम श्रीमन महादेवाय नमः। ओम श्री सांब सदाशिवाय नमः। वस्त्रान् समर्पयामि।
त्यानंतर आपण हे जे जानवं आहे ते जानवं देवाला अर्पण करायचं आहे. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. यज्ञोपवीत समर्पयामि. यज्ञोपवीत समर्पण केल्यानंतर आपण एक फूल घेऊन गंध देवाला अर्पण करायचा आहे. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. गंधपुष्पान् सर्वोपचारार्थे गंधपुष्पान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. करंगाईच्या बाजूच्या बोटाने आपण भगवंताला गंध लावून घ्यायचा आहे. ओम श्रीमन महादेवाय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. हात पुसून घ्यायचा. त्यानंतर भगवंताला भस्म लावायचा आहे. भस्म लावताना आपल्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या बोटांनी भगवंताला आडवे असे भस्म लावायचे आहे. ओम श्रीमन महादेवाय नमः. भस्मान् समर्पयामि. हात स्वच्छ पुसून घ्यायचे. हात पुसून झाल्यानंतर एक फूल देवाला अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करताना फूल हळदी, कुंकू आणि अक्षतांमध्ये बुडवून घ्यायचे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. हैद्रान् कुंकुमाक्षतान् समर्पयामि. सर्वोपचारार्थे गंधपुष्पान् समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. त्यानंतर आपल्याकडे जी काही पुष्प आहेत त्या सर्व पुष्प भगवंताला अर्पण करायचे आहे. हे पुष्प अर्पण करताना कधीही तुळस भगवंताला अर्पण करायची नाही, कारण की तुळस भगवंताला चालत नाही. बाकी सर्व पुष्पांमध्ये किंवा पूजांमध्ये तुळस जरी सर्वश्रेष्ठ असली तरी शंकराच्या किंवा रुद्राच्या पूजेमध्ये आपण कधीही तुळशीचा वापर करत नाही. ओम श्रीमन्महादेवाय नमः. प्राप्तपुष्पान् समर्पयामि. ओम सांब सदाशिवाय नमः. शक्य असल्यास धोत्राचं फूल मिळालं तर धोत्राचं फूल सुद्धा भगवंताला अतिप्रिय आहे. ते धोत्राचं फूल भगवंताला अर्पण करायचं. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. पुष्पान् समर्पयामि. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर आपल्याकडे समजा हे बेलाचं फळ उपलब्ध असल्यास ते बेलाचं फळ सुद्धा भगवंताला अर्पण करायचं. ओम श्रीमन्महादेवाय नमः. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. बिल्वफलान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. अशा प्रकारे देवताचं पंचोपचार पूजन केल्यानंतर आपल्याकडे शक्य असल्यास 108 बेल असतील तर 108 बेल भगवंतावरती, जी भगवंताची 108 नावं आहेत ती 108 नावं घेऊन एक एक बेल भगवंतावरती अर्पण करायचं. ते नसल्यास पुढचा विधी करायचा. अशा प्रकारे भगवंताची एकादश नामावलीने म्हणजे अष्टोत्तर शतनामावलीने भगवंताची 108 बेलांनी पूजा झाल्यानंतर आपण भगवंताच्या 12 नावांनी भगवंताला 12 बिल्वपत्र अर्पण करायचे आहे. तो उपचार झाल्यानंतर भगवंताला
अत्तर आणि बाकी सौभाग्य द्रव्य भगवंताला अर्पण करायची. त्यासाठी हे एक फूल, पांढरं फूल शक्य असल्यास पांढरं फूल घेऊन ते विविध गंधांमध्ये म्हणजे अबीर, गुलाल, बुक्का, शेंदूर आणि भस्म या सर्वांमध्ये बुडवायचं आणि ते भगवंताला अर्पण करायचं. ओम श्रीमन महादेवाय नमः. ओम सांब सदाशिवाय नमः. नाना द्रव्यानि सौभाग्य द्रव्यान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर आपल्याकडे जे काय उपलब्ध अत्तर आहे ते अत्तर फुलाला लावून घ्यायचं आणि ते फूल, गंधोग्ध फूल बोलतो आपण त्याला, ते फूल भगवंताला अर्पण करायचं. ओम श्रीमन महादेवाय नमः. सुगंध पुष्पान् समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अशा प्रकारे भगवंताची ही पूजा झाल्यानंतर भगवंताला आपण अगरबत्ती म्हणजे उदबत्ती दाखवायची आहे. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. धूपं समर्पयामि. अशा प्रकारे धूप दाखवल्यानंतर आपण दीप भगवंताला अर्पण करायचा. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. दीपान् समर्पयामि. अशा प्रकारे दीप अर्पण केल्यानंतर आपण दही भाताचा नैवेद्य, दही दूध साखर भात असा नैवेद्य भगवंताला अर्पण करायचा. पाण्याने चौकोन मंडल काढून घ्यायचं. त्या चौकोनी मंडलावरती नैवेद्य ठेवायचा. हातात थोडेसे पाणी घेऊन नैवेद्यावरती 3 भोवती ओवाळायचं. 3 वेळा नैवेद्य भोवती ओवाळायचं. ओम चंद्रमा मनशो जातक्ष सूर्यो अजायत मुखदिनागिच प्राणदवायो जायत. नैवेद्यं गुरुतां देवभक्तिमाजलां गुरु मे वरं देहि पदजपसंगतिं. शर्करा खंडखडानि दक्षिश्रावतानि च शर्करादिखाद्यं समर्पयामि. ग्रासमुद्रयान्. भगवंताला आपण भरवत आहोत अशी 6 वेळा कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुनः नैवेद्यं निवेदयामि. पुन्हा तीच कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. उत्तरपूषणान् समर्पयामि. हस्तवृक्षालनं समर्पयामि. मुखवृक्षालनं समर्पयामि. करोदवर्धनार्थे चन्दनं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 3 वेळा तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं. अशा प्रकारे भगवंताचं नैवेद्य अर्पण केल्यानंतर भगवंताची मनोभावे आरती करायची. आरती करताना घरामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व परिवारातल्या सर्व भावंडांनी किंवा घरात परिवारामधल्या सर्व सदस्यांनी एकत्र होऊन भगवंताची मनोभावे आरती करायची. श्रीमन् महादेवाय नमो नमः. दीनांचलदीपं महादीपं समर्पयामि. आरती झाल्यानंतर आपण भगवंतावरती मंत्रपुष्प अर्पण करायचं आहे. मंत्रपुष्प
वाहताना आपल्या मनामध्ये जी काही प्रार्थना आहे ती प्रार्थना भगवंताला बोलायची. आपल्या मनामध्ये जे काही इच्छा आहेत ते भगवंताला बोलून दाखवायचे. अशा प्रकारे आणि भगवंताचे वेगवेगळे स्तोत्र मंत्र आपण भगवंताचं मनोभावे स्मरण करून शांत चित्ताने भगवंताला स्मरायचं. आणि त्यानंतर हातातल्या जे काही आपण फुलं घेतलेली आहेत ती फुलं भगवंतावरती ती या फुलांची पुष्पवृष्टी करायची. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये त्रिमुर्गाय च कपर्दिने महादेवाय भीमाय त्र्यंबकाय च शांतये. आता आपण जी काही पूजा केलेली आहे त्या पूजेमध्ये आपल्याकडून काही चुकलं असल्यास त्या चुकीची क्षमा मागायची आहे. क्षमा मागताना भगवंताला मनोभावे शरण द्यायचं. मनोभावे शरण जाऊन त्या भगवंताला आपण प्रार्थना करायची की मी जी काही पूजा केलेली आहे त्या पूजेमध्ये माझ्याकडून काहीही चूक झाल्यास ती क्षमा करून माझं सदैव रक्षण करावं अशी प्रार्थना करून भगवंतावरती मंत्रपुष्प अर्पण करायचे. ओम श्रीमन महादेवाय नमो नमः. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मतां कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. रक्ष रक्ष परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तु मे. आवाहनं जनानामे तवाचनं पूर्वाचैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. कैलासराना शिवचंद्रमौळी पैन्द्रमाता मुकुटीधराळी तारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेन शंभो मदको न तारी. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. ओम श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. ओम श्री महादेवाय नमो नमः. ओम सांब सदाशिवाय नमो नमः. मंत्रपुष्पान् समर्पयामि. अशा प्रकारे आपण क्षमा प्रार्थना झाल्यानंतर भगवंताचा जो काही प्रसाद आहे पंचामृताचा तो प्रसाद सर्व सदस्यांना वाटून ही पूजा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. अशा प्रकारे आपण भगवंताची पूजा आपल्या घरी करू शकता. अशाच नवीन नवीन पूजा बघण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या पूजा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. नवीनच घेऊन येईन. लवकरच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन एका नवीन पूजेसोबत, देवाच्या नवीन आशीर्वादासोबत. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. कैलासराना शिवचंद्रमौळी फळींद्रमाता मुकुटीधराळी तारुण्य सिंधू भवदुःखहारी
तुझ बिन शंभो मज कोण तारे. ओम श्री सांब सदाशिवाय नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि.